नमस्कार. दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. रायगडच्या काशीद बीचवर दुर्दैवी घटना. जळगावच्या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू. भाजपला रोखण्यासाठी महिला पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करा, शिवसेना नेते भास्कर जाधव. दापोलीतील 69 ग्रामपंचायतींमध्ये उद्या आरक्षण सोडत, निवडणुकांच्या हालचालींना वेग. खेड दापोली मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधकांना पांढरे मार्किंग. निकेतन पाटणे यांच्या पुढाकारातून रस्ते सुरक्षेला चालना. आणि सुवर्णपदक विजेत्या तन्वी रेड्डीचं चिपळूणमध्ये जल्लोषात स्वागत. ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक. आता पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या काशीद समुद्र किनारी बुधवारी दुर्दैवी घटना घडली. जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील अमीन शेख वय वर्षे 25 या तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मिळालेल्या माहितीनुसार अमीन शेख हा व्यवसायाने ताडपत्री विक्रेता होता. काही मित्रांसह तो पर्यटनासाठी मुरुड काशीद परिसरात आला होता. समुद्रकिनारी फिरत असताना तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र समुद्रातील भरती, खोल पाणी आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो लाटांमध्ये अडकला. त्याला वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अखेर त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, लाईफगार्ड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहीम राबवली. आवश्यक पंचनामा आणि वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असल्याचं समजतंय. दरम्यान रायगड जिल्हा प्रशासनाने आणि समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा यंत्रणांनी पर्यटकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. देशातील निवडणुका बिनविरोध होत असल्याने मतदानाच्या हक्काचे महत्त्व कमी होत असल्याची चिंता व्यक्त करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी नागरिकांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचं म्हटलंय. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळाबाबतही त्यांनी भाष्य केलं. भाजपला प्रभावी पर्याय उभा करण्यासाठी विरोधकांनी महिला पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर करावा असं मत व्यक्त केलंय. महिला नेतृत्व देशात मोठा राजकीय बदल घडवू शकते असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नक्की पाहूयात काय म्हणाले शिवसेना नेते भास्कर जाधव. हे असं आहे की देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या कारकिर्दीला जे काही दिवस झाले त्याबद्दल आपण त्यांना शुभेच्छाच देऊया, काही हरकत नाही. परंतु मला एक गोष्टीचं काही कोडं उलगडत नाही की त्यांनी केलेलं किंवा न केलेलं प्रत्येक काम, त्यांनी घेतलेला एखादा निर्णय, त्यांनी एखादी जाहीर केलेली योजना, या प्रत्येक गोष्टीची ते पंडित जवाहरलाल नेहरूंबरोबर तुलना प्रत्येक ठिकाणी का करतात, कशा करतात? तुम्ही तुमचे दिवस मोजले पाहिजेत ना. तुम्ही त्यांचे दिवस काय मोजताय? मग दिवस मोजून याच्यामध्ये आपलं मोठेपणा सिद्ध होत नाही, आपली लोकप्रियता सिद्ध होत नाही, आपल्या कर्तृत्वाचा आलेख हा उंचावत नाही. आणि म्हणून त्यांना शुभेच्छा देत असताना एक राजेश खन्नांचा पिक्चर होता, सिनेमा होता, आणि ते राजेश खन्ना असे बोलता बोलता बोलले की बाबू मुशाय, जिंदगी लंबी नहीं बड़ी होनी चाहिए. कोण किती जगला, कोण किती एखाद्या खुर्चीवर बसला याच्यावर त्याच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही कोणापेक्षा जास्त दिवस त्या ठिकाणी त्या खुर्चीवर बसलात, यातून तुमच्या कर्तृत्वाचं मूल्यमापन करता येणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरू होते. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यांची गर्भश्रीमंत ते होते. त्यामुळं देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये आणि देशाच्या अर्थकारणामध्ये सुद्धा त्यांचं मोठं योगदान होतं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्याचं सुराज्य करणं याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान होतं. त्यामुळं पंडित जवाहरलाल नेहरूंचे मला वाटतं 4398 दिवस पंतप्रधानांचे पदाचे झाले.
आणि नरेंद्र मोदींचे 4399 दिवस झाल्याबरोबर भाजपाने जे काय एकदम उड्या मारायला सुरुवात केली आहे, तर त्याच्यामध्ये बाबू मुशाय, मला भाजपाला एवढंच सांगावं लागेल की बाबू मुशाय, जिंदगी लंबी होने से बड़ी होनी चाहिए. दापोली तालुक्यातील मुदत संपलेल्या तसेच आगामी वर्षात मुदत संपणाऱ्या एकूण 69 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया आता प्रत्यक्षात सुरू झाली असून त्यासाठी प्रभाग रचना आणि सदस्य आरक्षण सोडतीचा महत्वपूर्ण कार्यक्रम 12 जून रोजी पार पडणार आहे. या अनुषंगाने सकाळी 11 वाजता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचं आयोजन करण्यात आलं आहे. या ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी राखीव जागांचं निर्धारण करण्यात येणार आहे. शासनाच्या नियमानुसार आलटून पालटून आणि सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित केलं जाणार असल्याने ही प्रक्रिया आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरणार आहे. प्रशासनाच्या वतीने संपूर्ण आरक्षण प्रक्रिया सार्वजनिक, पारदर्शक आणि नियमानुसार राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित गावातील नागरिकांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी या विशेष ग्रामसभांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दापोली, लाडघर, सुकोंडी, आंजर्ले, हर्णे, केळशी, मुरुड, दाभोळ, चिखलगाव, पालगड यासह तालुक्यातील एकूण 69 ग्रामपंचायतींमध्ये ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांच्या राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवार आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या प्रक्रियेकडे लक्ष ठेवून आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणारी ही आरक्षण सोडत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांचा पाया ठरणार असल्याने तालुकाभरात या प्रक्रियेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 12 जून रोजी होणाऱ्या या सोडतीनंतर अनेक गावांमधील संभाव्य उमेदवारांचे राजकीय गणित स्पष्ट होणार असून निवडणुकीच्या तयारीलाही वेग येणार आहे. खेड दापोली मार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या वेगाने सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यांचं काम पूर्ण झालंय. सुधारित आणि रुंद रस्त्यांमुळे वाहनांचा वेग वाढत असल्याने काही भागांमध्ये अपघात होण्याचा धोका निर्माण होत असल्याचं लक्षात घेऊन अपघात प्रवण ठिकाणी गतिरोधक बसवण्यात आले आहेत. या गतिरोधकांची वाहन चालकांना वेळेत जाणीव व्हावी आणि संभाव्य अपघात टाळता यावे यासाठी गतिरोधकांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारून त्यांचे स्पष्ट मार्किंग करण्यात आले. अनेक वेळा गतिरोधक स्पष्टपणे दिसत नसल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे अचानक ब्रेक लावण्याच्या घटना घडत होत्या. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेचे नगरसेवक तथा खेड नगर परिषदेचे गटनेते निकेतन पाटणे यांनी पुढाकार घेत गतिरोधकांवर पांढऱ्या रंगांचे पट्टे मारण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमामुळे रस्ते सुरक्षेला बळ मिळणार असून अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी या कामाचं स्वागत केलं असून सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरत असल्याची भावना व्यक्त केली जाते. खेड दापोली मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्याच्या दृष्टीने ही एक सकारात्मक पावली मानलं जात आहे. गुजरात येथे झालेल्या जागतिक योगासन स्पर्धेत चिपळूणच्या तन्वी लेडीजने उल्लेखनीय कामगिरी करत भारतासाठी सुवर्ण पदक पटकावलं. 55हून अधिक देश सहभागी झालेल्या या स्पर्धेत तन्वीने आपल्या कौशल्याचा ठसा उमटवत भारताची मान उंचावली. स्पर्धेनंतर रेल्वेने चिपळूणात आगमन होताच तिचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे महाविद्यालयात बीएससीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या तन्वीची महाविद्यालयाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. तन्वीचे कुटुंबीय, शिक्षक, प्राध्यापक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. तन्वीच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. नमस्कार. तिथे एकूण 78 कंट्रीज होते. 600 पेक्षा जास्त पार्टिसिपंट्स होते. सो एवढा सगळे खूप टफ होते. मग मी ठरवलं की आपल्याला देशाचं नाव करायचं आहे. मग मी जेवढं काही मला जमलं प्रॅक्टिस केली ते सगळी तिथे दाखवली. तिथे केन्या, जपान, श्रीलंका, नेपाळ हे एवढे सगळे टफ कंट्रीज होते. सो त्यांना बघून मला थोडी भीती वाटली होती. पण मी ठरवलं की आपल्याला जिंकायचं आहे आणि भारतासाठी गोल्ड मेडल आणायचं आहे. तुला कुणाचं मार्गदर्शन मिळालं, कुणाचं तुला सपोर्ट मिळालं?
नवं एज्युकेशन सोसायटी, DBJ कॉलेज, पाग व्यायामशाळा, माझे पूर्ण फॅमिली आणि सगळे प्रशिक्षक यांचा मला खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि मिळतो आहे. पुढचं काय आव्हान आहे? पुढचं काय आता तुझं स्वप्न? पुढे मला 2030मध्ये होणारे कॉमनवेल्थ गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये मला भारताला गोल्ड मेडल आणून द्यायचं आहे, हे माझं स्वप्न आहे. खेड नगर परिषदेचे अधिकारी नागेश बोंडले यांच्या कन्या डॉक्टर मधुरा बोंडले यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी MBBS पदवी यशस्वीरित्या संपादन केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष खेडच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभवजी खेडेकर यांनी डॉक्टर मधुरा बोंडले यांचं अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच समाजसेवेच्या भावनेतून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. या सत्कार समारंभाला भाजपचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष तथा गटनेते रहीम सईगोले, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ऍडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, स्वराज गांधी, प्रणव मापुसकर, बोंडे कुटुंबीय तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लांजा शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात आक्रमक भूमिका घेत थेट महावितरणच्या लांजा कार्यालयावर धडक दिली. यावेळी अधिकाऱ्यांना घेराव घालत वारंवार उद्भवणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येबाबत जाब विचारण्यात आला. उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीत महावितरणच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शहरातील नागरिकांना नियमित वीज पुरवठा मिळत नसल्याने पाणी पुरवठा योजनेच्या कामकाजावर परिणाम होत असून अनेक भागांमध्ये पाणी टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होते, असा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी बोलताना उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर यांनी महावितरणच्या अनागोंदी कारभारावर जोरदार टीका केली. नगरपंचायतीमध्ये यापूर्वी अनेक बैठका घेऊन तसेच वारंवार सूचना देऊनही परिस्थितीत कोणताही सुधार दिसून येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांच्या अडचणींकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. माजी नगराध्यक्ष मनोहर बाईत यांनी देखील महावितरणच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत नागरिकांचे फोन उचलले जात नसल्याची तक्रार केली. डीपी होते त्याच्याकडे आपण वाईट दिवसभर बंद करून पण आपण त्यांना वाईट चेंज करण्याची दिली. आणि आज काय केव्हा यांनी पूर्ण पाण्याच्या लाईनवर यांनी पोल उभे केले. हे कॉन्ट्रॅक्टरला मॅनेज झालेलं आहे. हे कॉन्ट्रॅक्टरला पैसे खाल्लेले त्यांनी. म्हणजे परत आम्हाला त्रास द्यायचा, बदली करताना आमच्याकडे पैसे घेतात, नगरपंचायतीकडे पैसे घेतात. पाईपलाईन तुम्हाला बघायचं असेल ना तर पत्रव्यवहार केले आपण नगरपंचायतकडनं पत्रव्यवहार केले की ना तुम्हाला. तुम्ही का ना त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगत राहत हे चुकीचं काम करतो. तुझ्यामुळे एकतर वेळ फुकट जातो. आम्ही वाईट बंद दिवसभर वाईट बंद करून तुम्हाला शटडाऊन देतो आणि तो माणूस काय करतो चुकीचं काम करतो. आता मला सांगा जेवढे शेत करायचे तेवढं तुम्ही वाईट बंद करणार का? 80% फोन पाईपलाईनवर आहे. वाईट बंद करणार का सांगा. आता पूर्ण साहेबांची पण वाईट बंद करणार आणि बस सक्ती करणार. झाला विषय. ROW लाईन क्लिअर झाली क्लिअर. माझं म्हणणं तुमची जबाबदारी होती की ROW लाईन कुठे आहे तिथं काम MSCBचं काम जे काय आहे हायवेचा जो कोण ठेकेदार असेल ऐका तिथे जाऊन तुमचा माणूस ठेवणं की तुम्ही जो पण अगदी त्यातला टेक्निशियन असेल त्याला जाऊन बघितलं का तुम्ही. नगरपालिकेचा आमचा कर्मचारी त्या दिवसापासून आजपर्यंत राजा लांजेकर कंटिन्यू तिथे तो बिचारा माहिती आहे आम्हाला. पण विषय काय होतो हा गोष्टी करत असताना तुम्ही आता पाण्याची वाट घालवा, आधी मध्ये वाद जाते, ट्रीप होता. ट्रीप कशामुळे होता? तुम्ही जर झाडी कटिंग केला असता ट्रीप झाली असती का? वेळेच्या वेळी जर कटिंग केला तर झाली असती का सगळ्यांना? पूर्ण 2 वाडीले आणि स्वतः नगरसेवक तो सगळी व्यवस्था त्या माणसाने केलेली आहे. म्हणजे कोणी मदत नाही केली असं नाही ना. परत फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5 महिने 2 महिने अजून बदलीचे आहे. तुम्ही कारण हे सांगताय पण लहान पोरांना शाळेत आल्यावर ठिकाणं सांगू नका तुम्ही. बदली हे झालं. एक तर तुमचे वायरमन आम्ही विचारले ते तुम्ही सांगितलं नाही. दुसरं एक हायवेचा विषय तुम्हाला आम्ही सांगितला होता. हायवेचा परवाना अक्षरशः माणसं मेली असती. हे तरी मान्य आहे ना.
पेपरला बातम्या आहेत तुमच्या साहेब, मला काय साहेब सांगा, काम काय चाललंय थोडी ना ह्याच्यावर लक्ष कोणचं आहे ते ज्याला नाही तर म्हणा तिथं राखा. ह्याच्यावर लक्ष कोणचं आहे काम चाललंय तर लक्ष कोणतं पाहिजे एमएससीबीच काम चालू आहे आयटीचं काम चालू तो लक्ष कोणतं हायवेचा पाहिजे डोंगरकडे पूर्ण वाटोळं लावून टाकला नाही. आज मला सांगा, खेड शहरातील डाक बंगला रोड परिसरात काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. 10 जून 2026 रोजी रात्री ठीक 10 वाजण्याच्या सुमारास तेथील वैद्य सर यांच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अचानक मोठ्या प्रमाणात वणवा पेटला. सुदैवाने खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने वेळेत दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळलाय. ती आग इतकी भीषण होती की ती वाऱ्यामुळे वेगाने जवळच असलेल्या एका बंगल्याच्या दिशेने पसरत चालली होती. या बंगल्याच्या आवारात एक 4 चाकी वाहन देखील उभं होतं. आग बंगल्यापर्यंत आणि त्या वाहनापर्यंत पोहोचली असती तर मोठा अनर्थ होऊन मोठी वित्तहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषद अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा बंब घेऊन तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा जोरदार मारा करत सर्वप्रथम बंगल्याकडे आणि कारकडे येणारी आग रोखली आणि ती शर्थीचे प्रयत्न करून पूर्णपणे विझवून टाकली. त्यानंतर संपूर्ण परिसरातील वणवा आटोक्यात आणण्यात आला. खेड नगर परिषद अग्निशमन विभागाचे फायरमन श्याम देवळेकर, फायरमन दीपक देवळेकर, वाहन चालक गजानन जाधव तसेच सहाय्यक फायरमन जयेश पवार आणि सुरेश चिकवण यांनी या बचाव कार्यात महत्वाची भूमिका बजावली. नगर परिषद प्रशासनाच्या आणि या सर्व कर्मचाऱ्यांच्या तातडीच्या कामगिरीमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला असून सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे. रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रलंबित रस्ते आणि पाणंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रतिक्रिया गतिमान करावी, गाव नकाशावर असलेल्या रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती दर्शवणारा सविस्तर अहवाल सादर करावा, तसेच गाव नकाशावर नोंद नसलेल्या प्रलंबित रस्त्यांचं मोजमाप आणि आवश्यक सर्वेक्षणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रस्ते विकासाच्या कामांना गती द्यावी असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत रायगड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गतचे रस्ते, पाणंद आणि प्रलंबित रस्ते विकास कामांचा तसेच राष्ट्रीय महामार्ग कोशिंबळे मार्गाशी संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील प्रलंबित 19 रस्त्यांचे सीमांकन तातडीने पूर्ण करून संबंधित कामांना गती द्यावी. ग्रामीण भागातील रस्ते विकास हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी निगडीत विषय आहे. यामुळे कोणत्याही प्रशासकीय अडचणींमुळे कामे रखडू नयेत यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावं. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमुळे दुर्गम आणि ग्रामीण भागातील गावांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होत असून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण सुलभ होत आहे. त्यामुळे प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष लक्ष द्यावे असे निर्देशही मंत्री तटकरे यांनी दिले. कोकणातील समृद्ध जीवविविधतेचे संरक्षण, दुर्मिळ वनस्पती प्रजातींचे संवर्धन आणि विस्कळीत होत चाललेल्या अन्न साखळीला बळकटी देण्यासाठी गरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नवेल चिपळूण येथे एक महत्वाकांक्षी पर्यावरणीय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात GITच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये देवराई प्रकल्प, गणेश पक्षी संवर्धन प्रकल्प आणि वृक्ष वाचनालय प्रकल्प या 3 नाविन्यपूर्ण प्रकल्पांचा शुभारंभ होणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी तथा कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर नितीन कोळेकर यांनी दिली. या उपक्रमासाठी GIT कॉलेज, सह्याद्री संकल्प सोसायटी आणि वन विभाग चिपळूण यांच्यात त्रिपक्षीय भागीदारी करण्यात आली आहे. कोकणातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी आणि स्थानिक जैव विविधतेचे जतन करण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 550हून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाट आणि कोकणातील 50 पेक्षा अधिक स्थानिक आणि दुर्मिळ वृक्ष प्रजातींचा यात समावेश असणार आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींची रोपं सह्याद्री संकल्प सोसायटी आणि वन विभागाच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या वृक्षांमुळे स्थानिक पक्षी, कीटक आणि वन्यजीवांना नैसर्गिक अधिवास उपलब्ध होऊन पर्यावरणीय अन्न साखळी अधिक सक्षम होणार आहे. देवराई प्रकल्पांतर्गत पारंपरिक पद्धतीच्या घनदाट जंगलांची निर्मिती केली जाणार आहे.
तर धनेश पक्षी संवर्धन प्रकल्पाद्वारे जंगलाचा शेतकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेश पक्ष्यांसाठी आवश्यक फळझाडांची लागवड करून त्यांचा नैसर्गिक अधिवास पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय वृक्ष वाचनालय प्रकल्पामध्ये प्रत्येक झाडाला QR कोड देण्यात येणार असून तो स्कॅन केल्यावर झाडाची वैज्ञानिक, पर्यावरणीय आणि औषधी माहिती विद्यार्थ्यांना मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे वृक्ष वाचनालय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे आणि संशोधनाचे महत्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी नियोजनासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीचे संचालक प्रतीक मोरे यांनी दुर्मिळ रोपांची निवड आणि तांत्रिक मार्गदर्शनात मोलाची भूमिका बजावली आहे. तसेच चिपळूण वन विभागानेही आवश्यक शासकीय पाठबळ, मार्गदर्शन आणि रोपांची उपलब्धता करून दिली आहे. या प्रसंगी GITचे प्राचार्य डॉक्टर PV पाटील आणि उपप्राचार्य डॉक्टर SK पाटील यांनी सर्व सहकाऱ्यांचे तसेच सहयोगी संस्थांचे आभार मानले. या सामूहिक प्रयत्नातून उभारला जाणारा पर्यावरण संवर्धनाचा हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल आणि निसर्ग संरक्षणाची नवी दिशा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खेड तालुका बौद्ध कर्मचारी संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 14 जून रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम संघटनेचे विद्यमान अध्यक्ष रवी उदय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात 10वी 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, BA BCom BSc उत्तीर्ण विद्यार्थी, इंजिनिअरिंग मेडिकल क्षेत्रातील उत्तीर्ण विद्यार्थी, JEE NEET उत्तीर्ण विद्यार्थी, इयत्ता 5वी 8वी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी तसेच इतर क्षेत्रात शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले विद्यार्थी या सर्वांचा संघटनेच्या वतीने गुणगौरव करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. कृपया सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आलं आहे. नाव नोंदणीसाठी विनोद कांबळे 98 810 770 63, सुरेश तांबे 976 430 0 220, महेश मर्चंडे 96 23 503 235 यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. खेड तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार तथा वरिष्ठ पत्रकार उत्तम कुमार जैन यांच्यावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका CNG पंपावर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेचा खेडमधील पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली. या संदर्भात खेडमधील पत्रकारांनी बुधवार दिनांक 10 जून रोजी खेड पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले. पत्रकारांवरील हल्ले हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे असून अशा घटनांना वेळीच आळा घालणं आवश्यक असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. उत्तम कुमार जैन हे पत्रकारितेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्व असून त्यांच्यावरील मारहाणीच्या घटनेमुळे पत्रकारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होते. घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदन देण्यासाठी पत्रकार किशोर साळवी, सदानंद जंगम, दिवाकर प्रभू, सिद्धेश परशेट्टे, अनुज जोशी यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते. पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कोकण दर्शन या कार्यक्रमात यावेळी प्रसिद्ध क्षेत्र गणपतीपुळे आणि तिथल्या सागरी पर्यटन या विषयाची सफर घडणार आहे. 12 जून रोजी या कार्यक्रमाचं आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून सकाळी 8:40 प्रसारण होणार आहे. कोकण दर्शन ही मालिका आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून दर शुक्रवारी प्रसारित करण्यात येते. यावेळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरीमधले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री गणपतीपुळे इथले उपक्रम, तिथले उत्सव, इथले डोंगर प्रदक्षिणा, ग्रामदेवता, चंडिका मंदिर याविषयीची माहिती आपल्याला मिळणार आहे. गणपतीपुळेचा समुद्र किनारा पर्यटकांना नेहमीच खुणावत असतो. मात्र इथे समुद्र स्नानाचा आनंद घेताना पर्यटकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी देखील मार्गदर्शन या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात निलेश कोल्हटकर, अध्यक्ष संस्थान श्री गणपतीपुळे, स्थानिक महिला आणि भाविक सौ पद्मजा कुमार जोशी आणि जीवरक्षक उमेश महात्ते यांचा सहभाग आहे. या कार्यक्रमाचे लेखन सौ सोनाली संदेश सावंत यांनी केलं असून
निवेदन आणि निर्मिती सहाय्य सौ सोनाली संदेश सावंत आणि सौ वंदना आशिष मुसळे यांचा आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखेडे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय दाखल्यांची संबंधित अडचणींना सामना करावा लागू नये आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी अपूर्व किरण सामंत फाउंडेशनने महत्वपूर्ण पाऊल उचललंय. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फाउंडेशनने जिल्हानिहाय हेल्पलाईन सेवा सुरू केली असून विविध तालुक्यातील प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार शासकीय दाखले, शैक्षणिक कागदपत्रे तसेच विविध प्रशासकीय प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित तालुक्यातील प्रतिनिधींशी थेट संपर्क साधता येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांना योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक सहकार्य मिळणार आहे. यासाठी तालुकानिहाय हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आले असून यामध्ये तुषार साळवी रत्नागिरी, निहार कोवळे चिपळूण, प्रणव कोळेकर गुहागर, प्रसन्न मालपेकर राजापूर, प्रसाद भाईटोडे लांजा आणि प्रसाद अपणकर संगमेश्वर यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि आवश्यक शासकीय प्रक्रियांमध्ये मदत मिळावी या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक ठरणार असल्याची भावना व्यक्त होते. नमस्कार. नुकताच 10वी आणि 12वीचा निकाल लागलेला आहे आणि सर्वांची धावपळ ही ॲडमिशन प्रोसेससाठी सुरू झालेली आहे. ॲडमिशन प्रोसेसमध्ये येणारी सर्वात मोठी अडचण ही दाखल्यांची असते. तर आपण अपूर्वा किरण सामंत फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभर हेल्पलाईन नंबर्स प्रोव्हाइड केलेले आहेत, जे तुमच्या कॅप्शनमध्ये किंवा या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला मिळून जातील. अशी कुठलीही अडचण आढळल्यास तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधावा. धन्यवाद. खेड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 3च्या तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट यांच्या खेड शहर महिला अध्यक्ष अश्विनी अशोक दरेकर यांनी बुधवारी सायंकाळी मंडणगड येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते तथा माजी मंत्री रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचं नेतृत्व आणि राज्य सरकारच्या विविध विकास कामांवर विश्वास व्यक्त करत अश्विनी दरेकर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी अश्विनी दरेकर यांचं स्वागत केलं. त्यांच्या प्रवेशामुळे खेड शहरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महिला वर्गात तसेच स्थानिक पातळीवर सक्रिय असलेल्या दरेकर यांच्या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळ मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावेळी बोलताना शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाढ होत असून विविध स्तरांवरील कार्यकर्ते शिवसेनेशी जोडले जात असल्याचं नमूद केलं. आगामी काळात खेड आणि मंडणगड परिसरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पक्षप्रवेश कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड तालुक्यातील आंबोली उपजिल्हा रुग्णालयात गुरुवार दिनांक 11 जून 2026 टीटी टिटॅनस इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांची गैरसोय झाली. सकाळपासून रुग्णालयात दाखल झालेल्या सुमारे 8 ते 10 रुग्णांना आवश्यक इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे उपचार न घेता परत जावे लागल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब शिवसेना कार्यकर्ते विश्वास मोरे यांनी शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांच्या निदर्शनास आणून दिली. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याची दखल घेत धाडवे यांनी तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून आंबोली उपजिल्हा रुग्णालयासाठी 100 टीटी इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आल्याचं सांगण्यात आलं. इंजेक्शनचा साठा उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालयातील उपचार सेवा पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली असून रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने अशा प्रकारच्या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागू नये अशी अपेक्षा व्यक्त होते. याबाबत प्रतिक्रिया देताना सचिन धाडवे यांनी नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही औषधाचा तुटवडा भविष्यात पडू देणार नसल्याचं सांगितलं. तसेच गरज पडेल तेव्हा शिवसेना जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंबोली उपजिल्हा रुग्णालयात निर्माण झालेला हा प्रश्न तातडीने मार्गी लागल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.
गुरुवार दिनांक 11 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता महाड नाका येथील ब्रह्मकुमारी सेंटर येथे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन झालेल्या शाळेत पहिल्या आलेल्या तसेच 90% अधिक टक्के मार्क पडलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाड नाका परिसराचे नगरसेवक व बांधकाम सभापती सुनीलजी दरेकर, प्रमुख मार्गदर्शक कुंभोज सेवा केंद्रावरून आलेल्या शिल्पा बहनजी तसेच संजय वाजे गुरुजी आणि पालक आसमा पारकर आणि मरियम पारकर हे विशेष पालक या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून लागले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शीतल चिखले यांनी केलं. 3 मिनिट परमेश्वराच्या मधुर स्मृतीनं या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सर्व ब्रह्मकुमारी स्वरूपा ब्रह्मकुमारी सुप्रभा, ब्रह्मकुमारी चिन्मयी यांनी पाहुण्यांचं तिलक रोप आणि ओम शांतीचे अंगवस्त्र देऊन स्वागत केलं. खास कार्यक्रमाची शोभा वाढवताना काव्या धुमाळ हिने स्वागत डान्स करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आदरणीय राजयोगिनी गीताबहेनजी यांनी शब्दसुमनांनी स्वागत केलं आणि सर्व मुलांचं कौतुक केलं. सर्वांना शाबासकी दिली. त्यानंतर दीप प्रज्वलन झालं. आदरणीय शिल्पाबहेन यांनी सर्व विद्यार्थ्यांना खूप अनमोल मार्गदर्शन केलं. जीवनाच्या परीक्षेमध्ये येणारे पेपर सांगून येत नाहीत. यामध्ये पास होण्यासाठी सद्गुणांची, श्रेष्ठ विचारांची, श्रेष्ठ संस्कारांची, आत्मिक शक्तीची, त्याचबरोबर थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाची पुंजी असणं आवश्यक आहे. विविध छोटे मोठे ऍक्टिव्हिटी मधून हसत खेळत विद्यार्थ्यांना त्यांनी जीवनाचं गांभीर्य, मार्मिक अर्थ स्पष्ट केला. माननीय सुनील दरेकर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना, या विद्यालयाचा माझा खूप जवळचा संपर्क आहे आणि या विद्यालयाच्या कार्याला मी खूप चांगल्या रीतीने ओळखलेलं आहे. इथे आल्यानंतर मला शांतीची अनुभूती होते आणि बहनजींनी मला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलावल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा दिल्या. तसेच आसमा आणि मरियम या पालकांनी सुद्धा या कार्यक्रमाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात आणखीन एक कार्यक्रम अतिशय सुंदर साजरा झाला, तो म्हणजे पर्यावरण रक्षण. यामध्ये सर्वांच्या हस्ते छोटे छोटे वृक्षारोपण साठी रोप देण्यात आले. या रोपांना प्रेमाने दृष्टी देऊन त्यांच्याशी संवाद कसा करायचा आदरणीय गीताबहेनजी आणि शिल्पाबहेनजी यांनी कॉमेंट्रीच्या आधारे स्पष्ट केलं. त्यानंतर सर्व सत्कार मूर्तींचं खूप उत्साहाने सन्मान करण्यात आला. विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना ईश्वरी भेटवस्तू, सन्मानपत्र, त्याचबरोबर ईश्वरीय प्रसाद देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. मनोगत व्यक्त करताना पालक आणि शिक्षक यांचा आमच्या सफलतेमध्ये खूप मोठा वाटा आहे आणि ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये आमचा सन्मान झाला, हा सन्मान आमच्यासाठी अतिशय गौरवास्पद आहे, असं मनोगत व्यक्त केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.